आमच्या वांगणे गावामध्ये आज माझी 4थी पिढी आहे. आजोबांच्या वेळेस आधीपासून तर तुम्हाला सुद्धा आवड आहे का याची? आम्हाला आवड आहे, त्यामुळे आम्ही रोज संध्याकाळ सकाळी येतो, संध्याकाळी घरी जातो. ही शाळा आहे आमची. इथल्या पंचक्रोशीतले बरेचसे गणपती असायचे आमच्या शाळेत. आमचे आजोबा ज्यावेळी करायचे त्यावेळी पंचक्रोशीतले गणपती असायचे आणि त्यावेळी लोक आवडीने चित्र वगैरे त्यांच्याकडनं बनवून वगैरे घेऊन द्यायचे. चित्र वगैरे असायची आणि खूप आवडीने लोक बनवून द्यायचे. लोक घरी येऊन पण सांगायचे नंतर की तुमच्याकडचं छान होता गणपती वगैरे चांगला. आणि ही सुद्धा स्वामी समर्थ बैठक. अच्छा, स्वामी समर्थ आणि मागे शंकर आणि नंदी. ओके, कारण की या मूर्त्या एकदम मोठ्या दिसत आहेत, 4 फुटाच्या मूर्त्या आहेत. तू मग अभ्यासाने हे कसं मॅनेज करतो? म्हणजे मी आता रात्रीचा अभ्यास करतो, मी संध्याकाळी तो हे करतो. अच्छा, हो. बरं, चांगली गोष्ट आहे. म्हणजे नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश त्रिंबकर स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, त्याचं नाव सिद्ध त्रिंबकर ब्लॉग. तर मित्रांनो, आपण कोकणात आलेलो आहे आणि आता गणेश चतुर्थीला जेमतेम 15 दिवसच उरले आहे, म्हणजे गणरायाच्या आगमनासाठी. तर तुम्हाला माहिती असेल की गेल्या वर्षी आपण आपल्या वांगणी गावातील 2 कार्यशाळांना भेट दिलेल्या. तर यावेळी आपण अजून 2 नवीन नाही, अजून 2 कार्यशाळांना भेट देणार आहोत. म्हणजे एक विष्णू साळकर यांची गणपती कार्यशाळा आणि दुसरी म्हणजे सदानंद राणे यांची आनंदी कला केंद्र या गणपती कार्यशाळेला आपण भेट देणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण आता थेट जाऊया, म्हणजे विष्णू साळगावकर. तर मित्रांनो, आपण आता जाऊया विष्णू साळकर यांची गणपती कार्यशाळेत भेट द्यायला. तर मित्रांनो, हे आहेत विष्णू शांताराम साळकर ही यांची गणपती कार्यशाळा. तर काका, तुम्ही तुमच्या गणपती कार्यशाळेबद्दल सांगा. किती वर्षापासून ही कार्यशाळा आहे आपल्या वांगणी गावात? आमच्या वांगणे गावामध्ये आज माझी 4थी पिढी आहे. आणि म्हणजे तुमचे म्हणजे किती सालापासून हे चालू आहे, म्हणजे गणपती कार्यशाळा? आमची स्वतःची 50 सालाच्या पूर्वीपासून आहे. अच्छा, मग आता तुम्ही आहे, तुमच्या पुढची पिढी पण आहे का या गणपती कार्यशाळेत? हो, आहेत ना. तर ते आणि गणपती शाळा म्हणजे ही शाळा म्हणजे किती लोक इथे काम करतात तुमच्या आपल्या गावात? शाळेत 7 ते 8 लोक काम करतात. अच्छा, हे सगळे गावातीलच आहे? गावातले. आणि तुमच्या या कार्यशाळेत म्हणजे तुम्ही गणपती कुठे पाठवता? म्हणजे आत्रा, मालवण, हिरला, मुंडगा. अच्छा, म्हणजे दरवर्षी म्हणजे बघायला गेलं तर किती गणपती असतात? म्हणजे 100-200 पण असतात. आणि ह्या मिसेस ना? हो. तर यांच्या मिसेस, तर या सुद्धा त्यांना हातभार लावतात या गणेश चित्रशाळेत. तर काकी, काय सांगाल तुम्ही? तुमची कार्यशाळा म्हणजे एवढी वर्ष चालू आहे पंजोबांच्या वेळेस आधीपासून. तर तुम्हाला सुद्धा आवड आहे का याची? आम्हाला आवड आहे, त्यामुळे आम्ही रोज संध्याकाळ सकाळी येतो, संध्याकाळी घरी जातो. ही शाळा आहे आमची, घर तिकडे खाली आहे गावात. अच्छा, आणि अजून काय सांगाल? म्हणजे मला तशी आवड आहे. म्हणजे तुम्हाला लहानपणापासूनच आवड होती का? चित्र रंगवायचं, करायचं. तर हे समीर साळकर. तर हे म्हणजे आता मी तुम्हाला दाखवलं त्यांचे हे मुलगे. समीर, तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही पण या गणेश चित्र आपली तुमची गणपती कार्यशाळा आहे, तुम्ही पण हे म्हणजे चालू ठेवता का, म्हणजे हा व्यवसाय? हो, आम्ही लहानपणापासून शाळेत कायम यायचो. म्हणजे शाळा सुरू झाली गणपती सुरू झाली जूनपासून कायम म्हणजे आवड आहे. वडिलांपासून या सगळ्या गोष्टींची शिकवण घेत ते पुढे काम चालू ठेवतो. आणि तुम्ही म्हणजे गणपती कार्यशाळा तर किती वर्ष झाले असतील तसं बघायला गेलं तर? तसं बघायला गेलं तर एक म्हणजे 50 वर्षापासून ही शाळा पूर्वी शाळा आहे. इथलं 5वी पिढी आमची, माझी 5वी पिढी. आणि तेच की
त्यात आम्ही पप्पा म्हणजे आमच्या वडीलसुद्धा सांगायचे की पहिला आमचा जो गणपती होता तो तुमच्या कार्यशाळेतनंच न्यायचे, पण ते थोडंसं अंतर तेव्हा लांब पडायला लागल्यामुळे त्यांनी चेंज केलं. इथल्या पंचक्रोशीतले बरेचसे गणपती असायचे आमच्या शाळेत. आमचे आजोबा ज्यावेळी करायचे त्यावेळी पंचक्रोशीतले गणपती असायचे आणि त्यावेळी लोक आवडीने चित्र वगैरे त्यांच्याकडनं बनवून घेऊन द्यायचे. चित्र वगैरे असायची आणि खूप आवडीने लोक बनवून द्यायचे. लोक घरी येऊन पण सांगायचे नंतर की तुमच्याकडचं छान होता गणपती. ते यावर्षीसुद्धा आपण बघतोय की अशी ज्या 2 मूर्त्या आहेत त्या एकदमच चांगल्या एकदम आकर्षित करत आहेत. पहिली आहे ही केदारनाथची मूर्ती. याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे याचं रंगकामसुद्धा बाकी आहे, तर ही मूर्ती कुठे जाणार आहे? ही मालवणला जाणार, मालवणला देणार होती रंगकाम करून. आता ही फिनिशिंग करून उद्या याला व्हाईट बॉडी कलर मारून कलर पेंटिंगसाठी तयार करणार 2 दिवसात. तरी अजून बघायला गेलं तर थोडं बरंच काम बाकी आहे, रंगकाम बाकी आहे. दिवस कमी आहेत पण काम भरपूर अजून आहे. तर त्यांनी आणि ही सुद्धा स्वामी समर्थ बैठक अच्छा स्वामी समर्थ आणि मागे शंकर आणि नंदी. ओके, कारण की या मूर्त्या एकदम मोठ्या दिसत आहेत, 4 फुटाच्या मूर्त्या. असं किती अजून म्हणजे तुमच्या कार्यशाळेत किती लोक आहेत म्हणजे आपल्या काम करणारे? आमच्या कार्यशाळेत एक 7 ते 8 जण काम करतात. दिवसाचे पण येतात, रात्रीच्या वेळी पण काम करायला येतात. तसेच म्हणजे लहान मुलं सुद्धा येतात का? कारण की लहान मुलं तशी येतात, म्हणजे शाळा शनिवार रविवार जशी सुट्टी असते त्यावेळी लहान मुलं वगैरे शेजारचे वगैरे मुलं येतात काम करायला आवडीने. तेच, कारण की आपण बघतोय की या व्यवसायात आता तशी लहान मुलांना किंवा मोठ्या कॉलेजमधल्या लोकांना अशी रुची राहिलेली नाही, पण तरी पण तुम्ही सांगताय की तुमच्या इथे येतात अशी लोक, कारण की त्यांना ती आवड असावी लागते त्या गोष्टींची. तेच काम करायला मागतात, काम करायला आम्हाला कलर मारायला द्या. ज्याची आवड आहे त्याप्रमाणे त्याला आम्ही कलर वगैरे मारायला देतो.
इथे सुद्धा खूप साऱ्या अशा मूर्त्या आहेत आणि सगळं म्हणजे 90% काम झालेलं आहे. फक्त डोळ्यांच्या इथे जो रंगकाम आहे तेवढं बाकी आहे आणि प्रबळ. तर इथे सुद्धा खूप साऱ्या मूर्त्या आहेत आणि ही स्पेशल मूर्ती अजून ती पूर्ण तरी झालेलीच आहे ना. आणि ही पूर्ण म्हणजे पप्पांनीच रंगवून झालंय. थोडंसं फक्त काम बाकी आहे. तर इथे सुद्धा खूप साऱ्या मूर्त्या चालू आहे म्हणजे रंगकाम बाकी आहे. तर इथे काही आहेत मुलं म्हणजे आपल्याच वाडीतील. तर हा बघा म्हणजे याचं वय लहान वाटतंय पण हा बघा त्याच्या म्हणजे रंगकामाची आवड असल्यामुळे हा इथे आहे. किती वर्षाचा आहे मित्रा तू? मी आता मला 6 वर्ष चालू आहे. अच्छा, तू शाळा आहे का कॉलेजमध्ये जातो? नाही आता मी 10वीत आहे. 10वीत आहे. पण तू रंगकामाची म्हणजे तुला आवड आहे पहिल्यापासून आहे हो. आणि तू इथे दरवर्षी येतो आणि तू मग अभ्यासाने हे कसं मॅनेज करतो? म्हणजे मी आता रात्रीचा अभ्यास करतो. मी संध्याकाळी तो हे करतो. बरं, चांगली गोष्ट आहे. म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता अभ्यास मॅनेज करून सुद्धा इथे काही असे आहेत मुलं ते रंगकामात मदत करत आहेत. खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि खूप असं चांगली गोष्ट आहे ही. तर हा अजून एक आपला मित्र गणपतीचं रंगकाम करताना. तर मित्र काय नाव आहे तुझं? सूरज आडरकर. सूरज आडरकर. आय थिंक सूरज तुला मी थोडंसं ओळखतो आपली हो, पप्पांना नक्की, हो. ओळखतो. पण तुला सुद्धा का गणेश म्हणजे कार्यशाळेची म्हणजे काय म्हणतात आवड आहे. तुला सुद्धा मित्रांनो हा सुद्धा गणपती. आता हा कोणता रंग काय करतो? हा हे वॉर्निश आहे. त्याच्यावरती पुन्हा गोल्डन कलर येणार आहे. हां हा वॉर्निश आहे. वॉर्निश ऑइल आहे. त्याच्यावरती पुन्हा गोल्डन कलर येतो. म्हणजे तो पूर्वी मारावा लागतो वॉर्निश. अच्छा डायरेक्ट नाही उठत. म्हणजे हां ठीक आहे, अशी माहिती सांगतो. हा. तर याच्यानंतर म्हणजे सपोज आता हा आता आपला हे वॉर्निश मारले ना हा. की याच्यावरती मग गोल्डन कलर मारतात. डायरेक्ट जर गोल्डन कलर मारला तर तो उठत नाही. आणि आता तसं बघायला गेलं या मूर्तीचं 60% काम झालंय. म्हणजे अजून बरंच म्हणजे 60% तरी झाले. 60% झाले. हो, ते आता काही म्हणजे अजून नेत्रांचं काम आहे, लेखणीचं काम आहे. ते तसं बघायला गेलं तर अजून तिकडे सोनं इथे पण Yes, correct. पुन्हा इथे ऑइल टाकून याच्यावरती गोल्डन कलर येणार. कारण की आता 15 दिवसच राहिले आहेत. हो. 15-18 दिवस होय. जेमतेम. आणि त्यामुळे खूप तयारी म्हणजे खूप काम बाकी आहे. होय. धन्यवाद हो. सूरज ना. होय. सूरज आणि हा पण याचं नाव आदित्य. आदित्य. धन्यवाद सूरज आणि आदित्य. यावेळी भरपूर असे दिसतात राम मंदिर. तर यावर्षी राम मंदिराचं प्रबळ खूप ठिकाणी म्हणजे जास्त मागणी आहे त्या मूर्तीला. इथे एक मूर्ती आहे. इथे सुद्धा एक मूर्ती आहे. ही सुद्धा एक मूर्ती आहे. त्याचं थोडंसं प्रबळचं काम बाकी आहे अजून. तसेच बाहेर सुद्धा एक मूर्ती होती. ही सुद्धा ही होती विष्णू साळकर यांची गणपती कार्यशाळा. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. सीड त्र्यंबकर व्लॉग या चॅनेलला. आणि आपल्या अशाच कोकणातल्या ज्या गणपती कार्यशाळा आहेत त्यांना असंच
म्हणजे प्रोत्साहन भेटेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ते तिकडच्या मुलांना. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आपण भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपले चॅनेल सीड त्रिंबकर ब्लॉग.